आजचा आपला टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे काय पाहणार आहे आपण बोर्ड पीवायक्यू मार्च 2025 ते मार्च 2020 पर्यंतचे सर्व पीवायक्यू आपण पाहणार आहे. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या टॉपिकवर आतापर्यंत बोर्डाला विचारले गेलेले प्रश्न 2025, 2024, 23, 22 आणि 20, 21 ला पेपर झाले नाही. ओके, तर मागच्या 5 वर्षाचे बोर्डाचे प्रश्न पत्रिका आपण कलेक्ट करून फक्त पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे क्वेश्चन आपण काय केलेत बाजूला काढलेत. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल या पार्टवरनं का नक्की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. याआधी आपण 2 टॉपिक कव्हर केलेत. कोणते? लॉजिक आणि मॅट्रिसेस. लॉजिक आणि मॅट्रिसेसचे सुद्धा आपण काय पाहिले? वन शॉट पाहिलं, त्यानंतर सीटी पाहिली आणि त्यानंतर बोर्ड पीवायक्यू पाहिलं. आज सुद्धा आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे काय पाहणार आहे? बोर्ड पीवायक्यू. ओके, ठीक आहे. तर पहा सुरुवात करतोय आपण 2025 पासून. 2025 ला लास्ट इयरला गेल्या वर्षी काय प्रश्न विचारला होता पहा. फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय तर पहा, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय x² - y² - 2x + 1 = 0. म्हणजे या इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे हे ज्या दोन इक्वेशन पासून बनलं गेलंय त्या दोन इक्वेशनचे काय सांगितले त्यांनी? कोऑर्डिनेट्स काढा. कोणते? इंटरसेक्शन पॉइंट्स. मग आता पहिलं आपलं काय काम राहणार आहे? ह्या दोन इक्वेशनला काय करा? सेपरेट करणं आणि त्याला 10वी सारखं बेसिक लिनियर इक्वेशननी काय करणं? सॉल्व्ह करणं. ओके, आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा जो टॉपिक आहे हा किती मार्कांना विचारला जातो तुम्हाला? किती मार्कांना विचारला जातो? 6 मार्कांना विचारला जातो. मग याचं डिवायडेशन कसं असतं? 2 मार्काला एक प्रश्न विचारला जातो आणि एक 4 मार्काला विचारला जातो. एक 2 मार्क आणि एक 4 मार्क. मग 4 मार्काला काय विचारलं जातं? जनरली थेरम विचारलं जातं. पुढे येऊन तुम्हाला पाहायला भेटेलच. ओके, आणि 2 मार्काला एक आहे. ओके, आता 2 मार्काला कोणता? रायटिंग वाला येतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा प्रश्न विचारला जात नाही. जर डिवायडेशन काही इयरला जर तुम्ही पाहिलं तर ते डिवायडेशन 1, 2 आणि 3 असंही केलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर पहा सुरुवात करतोय आपण हा प्रश्न सॉल्व्ह करायला. पहिली गोष्ट, याला आपल्याला काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. सेपरेट करायचंय. x² - y² - 2x + 1 = काय सांगितलंय? 0. मग आता याला सेपरेट कसं करणार? काय आहे तुमच्याकडं? इथं जर पाहिलं तर x² आहे, इथं किती आहे? 2x आणि इथं कॉन्स्टंट. म्हणजे याला आपण काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. ओके, म्हणजे कंबाईन करू शकतो. म्हणजे इथं काय झालं? x² - 2x + 1 हा वेगळा आहे, -y² ला आपण बाजूला केलं = 0. आता हे जर पाहिलं तर हे काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आणि हे काय? y² = 0. मग आता आपण याचे फॅक्टर किंवा हे जे एक्सपान्शन आहे हे नक्की कोणाचं एक्सपान्शन आहे? तर पहा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये पाहिलं होतं आपण. काय करतो आपण? x² याचं रूट काय झालं? x. शेवटी कोण आहे? 1. त्याचं रूट काय झालं? 1. मिडलचं साइन मायनस ब्रॅकेटचा काय झाला? स्क्वेअर. याचं हे काय? एक्सपान्शन. इथं कोणाला? -y² = काय? 0. मग आता जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला हा काय दिसतोय? तुमचा a आणि हा काय दिसतोय? तुमचा b. मग a² - b², a² - b² याचं एक्सपान्शन काय येतं? a + b, a - b. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर काय होईल? x - 1 + y, x - 1 - y = काय येणार आहे? 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला? दोन इक्वेशन आहेत तुमच्याकडे. आता हे फक्त आपण सरळ व्यवस्थित लिहून घेऊया. x + y - 1 याची व्हॅल्यू काय येईल? 0. आणि दुसरं इक्वेशन कोणतं येईल? x - y - 1 = काय येणार आहे? 0. म्हणजे तुमच्याकडे आता दोन इक्वेशन्स. दोन इक्वेशन कोणते? पहिले इक्वेशन लिनियर टाइप मध्ये लिहितोय आता आपण, x + y = 1. x + y = 1 ला आपण तिकडे पाठवलं. ओके, आणि दुसरं इक्वेशन काय? याला काय म्हणू? इक्वेशन नंबर 1. आणि x - y = परत 1. याला काय म्हटलं आपण? इक्वेशन नंबर 2. मग आता ह्या दोन इक्वेशनचं आपण काय करूया? इक्वेशन 1 प्लस इक्वेशन काय केलं आपण? 2. ह्या दोन इक्वेशनची आपण काय केली? ऍडिशन. का बरं? कारण y ला y काय होईल? कट होईल. ओके, सिंपल बेसिक. म्हणजे आता आपण काय केलं? x + y = 1, x - y = 1. जेव्हा मी यांची ऍडिशन करणार तेव्हा y ला y काय होईल? कट. म्हणजे इथं कोण राहिला? 2x = कोण आहे? 2. म्हणजे x = 2/2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? x = 1. जर तुम्हाला x 1 मिळालाय, दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन कोणत्या पण एका. ओके, पुट धिस व्हॅल्यू किंवा x = 1. देअरफॉर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही काय? x + y = काय? 1. मग x ची व्हॅल्यू किती आहे? 1 + y = काय? 1. y = 1 - 1 म्हणजे y = किती आले? 0. मग खाली तुम्हाला परत ब्रॅकेट मध्ये आन्सर लिहायचंय. काय लिहिणार आहे ब्रॅकेट मध्ये आन्सर? जे तुम्हाला विचारलं होतं काय? द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स आर काय? 1, 0. आलं लक्षात? इथं काय लिहायचंय तुम्हाला? 1, 0. हे त्याचे कोऑर्डिनेट्स. आन्सर कुठून लिहायचं कळलं? द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन लाईन्स. ओके, किंवा असं
लाईन्स आर इज इक्वल टू, कळलंय तुम्हाला? हा प्रश्न तुम्हाला काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं. समजलंय? तर हा प्रश्न जो विचारला गेला हा किती मार्कांना विचारला जातो तुम्हाला? 2 मार्कांना विचारला. ओके, मग आता त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन या ठिकाणी विचारलाय. काय विचारलाय सेकंड क्वेश्चन? प्रूव्ह दॅट द होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represent the pair of line passing through the origin if h square minus a. म्हणजे हा काय आहे तुम्हाला थेरम आहे. म्हणजे लाईन जेव्हा कुठून पास आउट होतात, ओरिजिन मधून लाईन पास आउट होतात, तेव्हा त्यांपासून काय बनलेलं आहे, एक होमोजिनियस इक्वेशन. ह्या 2 लाईन आणि हा थेरम तुमच्या बुकमध्ये तुम्हाला लिहून दिलेला आहे. जसंच्या तसा तो लर्न करायचा आहे आणि जसंच्या तसं या ठिकाणी काय करायचं आहे, प्रिंट करायचं. होमोजिनियस इक्वेशनचा थेरम किती मार्कांना विचारला गेलेला आहे? 4 मार्कांसाठी विचारला गेला. आले लक्षात? तुमच्या बुकमध्ये तो आहे, त्यामुळे तो इथं मी एक्सप्लेन करत नाही. अंडरस्टँड? समजलंय? ठीक आहे. होमोजिनियस इक्वेशनचा थेरम. ओके, किती आहे? कोणता आहे थेरम? नंबर 4 पॉइंट किती आहे? 4.3 ना? ओके, ठीक आहे. तर 4.3 नंबरचा थेरम तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण लर्न करायचं. त्यानंतर थर्ड इक्वेशन. आता जर पाहिलं तर पहा, म्हणजे 2025 ला तुम्हाला काय विचारला गेला? एक थेरम विचारला गेला आणि एक म्हणजे थेरम किती महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा, हायलाइट करून ठेवा त्या थेरमला. हा पुन्हा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला असं वाटेल का गेल्या वर्षी विचारलाय म्हणजे ह्या वर्षी विचारण्याची शक्यता नाहीये, असं अजिबात नाहीये. पुन्हाही तो रिपीट होऊ शकतो. आणि किती मार्काला आहे? 4. जसंच्या तसा प्रिंट करायचा. आलं लक्षात? ठीक आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 3 जो 2024 आता पहा 2025 चे प्रश्न संपले. 2023 मध्ये आता आपण चाललो. काय सांगितलंय? फाइंड के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा इफ द सम ऑफ स्लोप, सम कोणाची? स्लोपची, ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय, या लाईनला रिप्रेझेंट करणारी जी स्लोप आहे त्यांची जी सम आहे ट्वाइस, ती दुप्पट आहे कोणाच्या? त्यांच्या प्रोडक्टच्या. बरोबर आहे. मग आता हे इक्वेशन तुम्ही पहिल्यांदा काय करून घेणार? राईट करून घेणार. ओके, मग आता काय माहिती आहे तुम्हाला? स्लोप m1 m2 मायनस 2h अपॉन b आणि m1 इंटू m2 a अपॉन b, ह्या व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायच्या. दॅट्स इट. म्हणजे आता इथं काय लिहिणार आहे तुम्ही? एक्स स्क्वेअर प्लस के एक्स वाय मायनस 3y चा स्क्वेअर. हे इक्वेशन आहे. धिस इक्वेशन काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे तुम्ही? कम्पेअर. कोणासोबत कम्पेअर करणार आहे तुम्ही? धिस इक्वेशन कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्यामुळे इथं काय झालं? h व्हॅल्यू किती मिळाली? 1. ओके, 2h किती मिळाला? k. आता h काढायची गरज नाहीये कारण h आपल्याला लागतच नाहीये. ओके, त्यानंतर इथं सांगा b ची व्हॅल्यू किती मिळाली? -3 झालं. मग आता याचे रूट्स तुम्हाला माहिती आहेत का? सॉरी, रूट नाही, स्लोप ते माहित नाहीयेत अजून. मग आपण काय करणार? त्याला लेट करणार. लेट द स्लोप, सांगा स्लोप b m1 and m2 ऑफ गिवन लाईन्स. ओके, दिलेल्या लाईनचे स्लोप काय काढले तुम्ही? m1 आणि m2 लेट केले. ओके, किंवा तुम्ही असं म्हणू शकता लेट द स्लोप ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय bx1 सॉरी m1 and m2. ओके, देअरफॉर खाली इथं काय लिहिणार आहे? m1 प्लस m2 इज इक्वल टू काय? मायनस 2h अपॉन b. याचा अर्थ काय झाला? मायनस के, बरोबर ना? अपॉन बी ची किती आहे? -3. म्हणजेच काय आलं? k/3. काय डाऊट इथपर्यंत? त्यानंतर m1 आणि m2 इज इक्वल टू किती येणार आहे? a अपॉन b. a ची व्हॅल्यू किती आहे? 1, b -3. डन इथपर्यंत. फ्रॉम कंडिशन काय? कंडिशन काय? कंडिशन सम ऑफ स्लोप म्हणजे m1 प्लस m2 इज इक्वल टू ट्वाइस m1 m2. म्हणजेच आता इथं काय येणार आहे? k/3 इज इक्वल टू 1/-3 इंटू किती आहे? 2. म्हणजे आता इथे होईल, इथं लिहितो. मग आता काय होईल? म्हणजे k इज इक्वल टू हा 3 तिकडे पाठवून दिला म्हणजे तिकडे कोण आहे आता? 3 इंटू 2 इंटू 1/-3. म्हणजे आता काय झालं? ह्या 3 ला हा 3 कट झाला म्हणजे k इज इक्वल टू किती आले? -2. अंडरस्टँड? समजलंय? तर हे तुम्हाला के ची व्हॅल्यू काय करायची होती? या पद्धतीने फाइंड आउट करायची होती. म्हणजे हा जो प्रश्न विचारला गेला हा पुन्हा किती मार्काला विचारला गेला? 2 मार्काला विचारला. आले लक्षात? ठीक आहे. आता त्यानंतर काय विचारलं गेलं? प्रूव्ह दॅट. पहा 2024 चा परत 2 मार्काचा एक झाला, 4 मार्काचा परत थेरम विचारला गेला. काय थेरम आहे? प्रूव्ह दॅट द अॅक्यूट अँगल
ओके, थिटा बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज टॅन थिटा. म्हणजे ॲक्यूट अँगल तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. टॅन थिटा कसा क्रिएट झाला हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याच्यात अजून त्यांनी एक पार्ट ऍड केलाय, हेन्स फाइंड द कंडिशन दॅट लाईन्स आर कोइन्सिडेंट. म्हणजे हा थेरम प्रूव्ह कराच करा, प्लस काय करा, लाईन त्या कोइन्सिडेंट आहे त्याची जी कंडिशन आहे ती सुद्धा काय करा, सॅटिस्फाय करा. म्हणजे ती सुद्धा त्या ठिकाणी प्रूव्ह करा. सांगा, आले लक्षात? म्हणजे हा जो थेरम आहे हा सुद्धा तुमच्या बुकमध्ये जसं तसं दिलाय, तो पुन्हा मी फक्त इथं ठेवलाय. तुम्हाला तो जसं तसं काय करायचंय, लर्न करायचंय. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणं जी आहे ही, हा थेरम तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याच्या आधी थेरम कोणता विचारला गेलेला आहे, होमोजिनियस इक्वेशनचा. त्यानंतर टॅन थिटाचा थेरम. म्हणजे आता पहा 2025 ला कोणता विचारला गेलाय, होमोजिनियस. म्हणजे मोस्ट ऑफ चान्स कोणाचे वाढले आता, टॅन थिटा हा 24 चा आहे. म्हणजे 24 चा परत 26 ला विचारला जाऊ शकतो. म्हणजे हा थेरम आयएमपी आहे. होमोजिनियस जितका आयएमपी आहे त्याच्यापेक्षा हा 2 पावलं जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण आता हा 24 ला विचारला गेला, 4 मार्कला विचारला गेले म्हटल्यावर पुन्हा हा विचारला जाण्याची शक्यता आहे. थेरम आहे, आपण पाहिलेला आहे, जसं तुम्हाला लर्न करायचा आहे, तो काय मी एक्सप्लेन करत नाही. थेरम आहे, आले लक्षात कुठपर्यंत आहे. आणि हा जो पार्ट आहे हा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. कोणता, लाईन रिप्रेझेंटेड ए स्क्वेअर ए बी, कोणता वाला पॉईंट, कोइन्सिडेंट वाला. समजलंय नक्की? डन. त्यानंतर 5वा प्रश्न. म्हणजे किती प्रश्न पाहिले आपण, 4. त्याच्यात 2 मार्काचा एक होता होमोजेनियस इक्वेशन थेरम होता, परत 2 मार्काचा एक होता टॅन थिटाचा थेरम होता. आलं लक्षात? नीट समजून घ्या. हा पॅटर्न तुम्हाला समजला पाहिजे. एकदा का हा पॅटर्न समजला का काय इम्पॉर्टंट आहे आणि काय येऊ शकतं का तुम्ही पेपर प्रेडिक्ट करू शकता. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, राईट द जॉईंट इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट ऍक्सिस. म्हणजे आता हा 2 मार्काचा नाही, हा किती मार्काचा आहे, 1 मार्काचा. का? कारण जॉईंट इक्वेशन काढायचं कोणाचं, कोऑर्डिनेट ऍक्सिस. ओके, म्हणजे आता एक माहिती तुम्हाला, कोऑर्डिनेट ऍक्सिस, इन कोऑर्डिनेट ऍक्सिस काय, इन कोऑर्डिनेट ऍक्सिस काय, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज काय, y इज इक्वल टू 0. ओके, आणि इक्वेशन ऑफ y ऍक्सिस इज x इज इक्वल टू 0. आणि आता त्यांचं काय करायचंय, जॉईंट इक्वेशन ऑफ जस्ट जॉईंट इक्वेशन काय लिहिणार तुम्ही, ऑफ गिवन इक्वेशन म्हटलं तरी चालेल. काय लिहिणार तुम्ही, एक्स वाय इज इक्वल टू 0. झालं, दोनचं जॉईंट करायचंय, एक्स इंटू वाय 0 इंटू 0, इक्वेशन 1 इक्वेशन 2 मल्टिप्लाय करायचे, दॅट्स इट. कळलंय, समजलंय? असा बेसिक 1 मार्काचा. म्हणजे आता जर 1 मार्काला एक प्रश्न विचारला गेलाय तर याचा अर्थ पुढचा 2 आणि नंतर किती असणार आहे, 3. म्हणजे 1 2 आणि 3 असं त्याचं डिवायडेशन असणार. ओके, हे कितीचं पाहतोय, 2024चं, 23चं सॉरी. मग आता इथं जर पाहिलं तर परत काय आलंय पहा, रिप्रेझेंटेड पेअर ऑफ लाईन्स काय, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी नॉट इक्वल 0. देन फाइंड द रेशो ऑफ देअर स्लोप. तर आपल्याला काय करायचंय, त्यांच्या स्लोपचा रेशो काढायचा. ओके, डन. मग आता पहिल्यांदा काय दिलंय सांगा, ही लाईन जी आहे, या लाईन ज्या आहेत रिप्रेझेंट कशाला करतात, एच स्क्वेअर इज इक्वल टू काय, ए बी. याचा अर्थ काय झाला, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू काय आलं, 0. देअरफोर काय, लाईन्स आर गिवन, लाईन्स आर कोइन्सिडेंट. देअरफोर काय, गिवन लाईन्स आर काय लिहिणार आहे, कारण ही कंडिशन कोणाची आहे, कोइन्सिडेंट. ह्या 2 लाईन जर कोइन्सिडेंट, अदर काय असू शकतात, त्या पॅरलल, बरोबर, और पॅरलल. ओके, आता त्यांची जे स्लोप असणार आहे ते तुम्हाला माहिती आहेत का, नाही. लेट द स्लोप ऑफ गिवन लाईन्स, लेट द स्लोप ऑफ गिवन लाईन्स रिप्रेझेंटेड. ओके, याला रिप्रेझेंट करतात त्या काय होईल, गिवन लाईन्स. कळतंय ना काय लिहितोय, गिवन लाईन्स बी M1 अँड M2. पण आता ह्या काय असणार आहे, बट M1 इज इक्वल टू काय असणार आहे, M2. आताच आपण सांगितलं ही गिवन कंडिशन, हे कुठे दिलं होतं, गिवन, त्यानुसार ही आपण आलो. हे जर असं असेल तर ते कोइन्सिडेंट किंवा पॅरलल, त्याचे स्लोप आपण लेट करून घेतले, ते स्लोप इक्वल असणार आहेत. आणि जर स्लोप इक्वल असेल तर काय असणार आहे, M1 अपॉन, याला जर मी इकडे बोलवला तर तिकडे कोण राहिला, 1.
म्हणजे रेशो काय आला, देअरफोर m हॅज m1 हॅज m2 इज इक्वल टू काय 1 हॅज 1 झालं रेशो. आणि एवढंच काय करायचं होतं आपल्याला, फाइंड आउट करायचं होतं. समजलंय नक्की, डन. त्याच्या पुढचा पार्ट काय ते सांगितलंय पा, परत 23 ला विचारला गेलेला टॅन थिटाचा थेरम परत 24 ला विचारला गेला होता. 23 चा थेरम 24 ला आलाय, आपण पहा रिवर्स पाहतोय. ओके, टॅन थिटा कधी विचारला गेलाय 24 ला, 24 ला आणि 25 ला कोणता विचारला गेलाय होमोजिनियस, आणि 23 ला परत टॅन थिटाचा, म्हणजे होमोजिनियस ही रिपीट होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला या टॉपिक मध्ये दोन थेरम लर्न करून टाकायचे, एक म्हणजे होमोजिनियसचा, दुसरा म्हणजे टॅन थिटाचा. पण टॅन थिटा सोबत रिमार्क पण लिहून ठेवायचा कोणता, ए स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. ओके ठीक आहे, हा थेरम आहे टॅन थिटाचा. बेसिक माहिती तुम्हाला जसं तसं काय करायचंय तुम्हाला लर्न करायचं. क्वेश्चन नंबर 8 काय सांगितलंय, क्वेश्चन नंबर 8 पहा आता. राईट द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. सेपरेट करायचंय, काय होईल, सेपरेट इक्वेशन लिहायचंय 5x² मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू काय सांगितलंय 0. म्हणजे आता a² मायनस b² मध्ये मी याला कन्वर्ट करू शकतो. मग a² मायनस b² मध्ये 9 कोणाचा आहे 3y, म्हणजे इथं मी काय लिहिलं कळलं का, 9y² ला मी काय कन्वर्ट केलं 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. पण 5x ला मी करेल x, व्हेरी गुड. इथं काय √5 ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर. ओके, मग a² मायनस b² म्हणजे काय a प्लस बी √5x मायनस 3y प्लस 3y पहिल्यांदा, आणि नंतर काय √5x मायनस 3y इज इक्वल टू काय झालं 0. म्हणजे याचा अर्थ दोन्ही इक्वेशन काय केले तुम्ही सेपरेट केले. झालं, आता काय लिहायचे तुम्हाला फक्त √5x प्लस 3y इज इक्वल टू 0, √5x मायनस 3y इज इक्वल टू 0. झालं, कळलं. ओके ठीक आहे, 22चा प्रश्न आहे. त्यानंतर 22चा त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. हा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, आज एका ठिकाणी ऑलरेडी आलाय -2 उत्तर काढला आपण. ओके ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. एक इक्वेशन सांगितलंय 1 ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय, म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे किती लाईनने रिप्रेझेंट करतंय 2 लाईन. त्यातलं एक इक्वेशन ऑलरेडी त्यांनी दिलंय. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याची व्हॅल्यू इथं काय होणार आहे पुट करायची, दॅट्स इट. म्हणजे काय करणार आहे तुम्ही इथं 3x² प्लस kxy प्लस 2y² इज इक्वल टू काय 0. मग खाली काय लिहिणार 2x प्लस y इज इक्वल टू 0. काय इथं हे काय वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय, किंवा हे डायरेक्ट जरी तुम्ही लिहिलं काय असंही तुम्ही लिहू शकता. इथं फर्स्ट काय 2x प्लस y इज इक्वल टू 0 इज वन ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय, लक्षात. देअरफॉर इथं काय लिहिणार तुम्ही, इक्वेशन कोणतं घेतलं 2x प्लस y इज इक्वल टू 0, म्हणजे y इज इक्वल टू किती आले मायनस 2x, तिकडे पाठवलं. आता ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशन मध्ये, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे फायनल आन्सर मिळणार आहे. काय होईल सांगा, के ची व्हॅल्यू मिळणार आहे. देअरफॉर दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन. इथं काय लिहिलं आता तुम्ही दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन. ओके, कोणतं इक्वेशन आहे 3x² प्लस kxy प्लस 2y² इज इक्वल टू काय 0. मग आता इथं 3x² प्लस kx y च्या जागी काय लिहिणार -2x, बरोबर आहे, प्लस 2 ब्रॅकेट मध्ये -2x ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे 3x² प्लस इथं किती आले मायनस होतील -2kx² इथं प्लस प्लस, कारण याचा स्क्वेअर होणार आहे 2चा वर्ग 4, 4 2 8 x² इज इक्वल टू काय आले 0. म्हणजे आता इथं 8x² आणि 3x² म्हणजे किती आले 11x² आणि हे -2k² ला तिकडे पाठवून दिलं, म्हणजे काय झालं 2k² मग x² ला x² काय झाला कट, मग 2 ला इकडे पाठवलं, म्हणजे k ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला k इज इक्वल टू 11/2. अंडरस्टँड, समजलंय नक्की k ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली, दॅट्स इट. ओके, 2 मार्काचा प्रश्न, सिंपल क्वेश्चन विचारला गेला होता. त्यानंतर जर पाहिलं पुढचा, आता हा प्रश्न काय सांगितलंय, इफ द अँगल बिटवीन लाईन रिप्रेझेंटेड, हे इक्वेशन दिलंय, इज इक्वल
टू अँगल बिटवीन लाईन्स देन शो दॅट. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, या इक्वेशनचा जो अँगल आहे तोच या इक्वेशनचा अँगल आहे, आणि हे जर दोन्ही अँगल सेम असेल तर हे तुम्हाला काय करायचंय. ओके ठीक आहे. मग काय सांगा, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy बरोबर आहे प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 0. ओके, आता यांचा जो टॅन थिटा येणार आहे अँगल बिटवीन लाईन्स काय टॅन थिटा, अँगल बिटवीन लाईन्स काय टॅन थिटा इज इक्वल टू काय, खाली घेतो लिहायला, टॅन थिटा इज इक्वल टू काय मोड मध्ये 2 अंडर रूट अपॉन झालं, याला काय म्हटलं आपण 1. आता दुसरं इक्वेशन काय 2x स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन कंपेअर विथ a स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. देअरफॉर h व्हॅल्यू 2, 2h किती आहे 2h इज इक्वल टू किती आलं -5. ओके, आणि b ची व्हॅल्यू किती आली 3. ओके, अँगल बिटवीन दीज लाईन्स काय अँगल टॅन थिटा इज इक्वल टू मोड मध्ये 2 अंडर रूट काय ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. म्हणजे आता याला जर सॉल्व करायला गेलो मी टॅन थिटा, ओके, आपण इथे काय करू, लेट द अँगल लेट द अँगल बिटवीन लाईन्स बी थिटा देअरफॉर टॅन थिटा. आणि इथे काय करणार आहे लेट द अँगल बिटवीन लाईन्स, लेट द अँगल बिटवीन, हा सॉरी इथे ना, इथे काय, इथे आपण काय लिहिलंय कम्पेअर विथ, लिहून ठेवतो नंतर, कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर केलं ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वायचा स्क्वेअर. आणि इथे काय करणार आहे लेट द अँगल बिटवीन लाईन्स बी अल्फा, याला काय म्हणू आपण अल्फा, दोन्ही ठिकाणी थिटा नाही होणार, हा जर थिटा आहे तर तो अल्फा. ओके ठीक आहे, मग टॅन अल्फा बरोबर इथं काय होणार आहे मोड मध्ये 2 अंडर रूट एच, ची व्हॅल्यू किती इथं, म्हणजे एच इज इक्वल टू किती इथं -5/2. ओके, मग इथं किती आलं -5/2 चा स्क्वेअर, इथं किती आहे मायनस ए बी, ए इंटू बी किती होणार आहे -6 अपॉन ए प्लस बी म्हणजे किती 5. मग आता इथं काय झालं टॅन अल्फा बरोबर सांगा, टॅन अल्फाची व्हॅल्यू काय होईल 2 अंडर रूट 25/4 -6 अपॉन 5. सांगा टॅन अल्फा इज इक्वल टू 2 अंडर रूट 1/4 बरोबर अपॉन 5. ओके, म्हणजे हा जर बाहेर आला टॅन अल्फा बरोबर किती आहे मोड मध्ये ना 2 इंटू 1/2, कारण तो बाहेर आला 5, 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे टॅन अल्फा बरोबर 1/5. हे कुठं राहिलं मोड मध्ये. मग आता त्यांनी सांगितलंय बट गिव्हन कंडिशन काय सांगितली इक्वल आहे, बट फ्रॉम कंडिशन असंही म्हणून फ्रॉम कंडिशन काय सांगितली कंडिशन टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. म्हणून काय झालं टॅन थिटा किती आहे मोड मध्ये 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन, आणि तिकडे कोण आहे मोड मध्ये झालं. मग आता मला हा रूट मध्ये नकोय, म्हणजे काय करणार स्क्वेअरिंग बोथ साईड केल्यामुळे हा काय झाला 4, हा काय झाला इंटू ए स्क्वेअर मायनस, इथं काय लिहिणार आहे कळलं काय केलं स्क्वेअरिंग बोथ साइड्स, त्यामुळे ए स्क्वेअर इथं काय आला ए बी अपॉन खाली काय आला ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/25.
हा 25, हा इकडं, हा इकडं, म्हणजे किती येईल 25 चौक 100 ए स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हेच काय करायचं होतं तुम्हाला, प्रूव्ह करायचं होतं. 100 ए स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे पहिलं इक्वेशन घेतलं, त्याला कम्पेअर करायची गरज नाही पडली, त्यातला अँगल थिटा मानला आपण. दुसरं इक्वेशन घेतलं, त्याला कम्पेअर केलं, व्हॅल्यू काढल्या, त्याचा अँगल आपण अल्फा मानला, याचा थिटा आहे, त्याचा अल्फा आहे. तिथं व्हॅल्यू असल्यामुळे आपण त्या पुट केल्या आणि टॅन कशाची व्हॅल्यू फाइंड आउट केली, टॅन अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट. आणि फ्रॉम कंडिशन्स सांगितलंय, त्या दोन्ही अँगल काय सांगितले त्यांनी, इक्वल दिलेत. दोन्ही अँगल इक्वल असल्यामुळे आपण व्हॅल्यू पुट केल्या आणि आपल्याला फायनल आन्सर मिळालं. अंडरस्टँड, समजलंय नक्की? जायचं पुढं. पुढचा प्रश्न काय सांगितलं इथं, फाइंड द अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड. आता ह्या दोन लाईन मधला तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, अँगल फाइंड आउट करायचा आहे. मग कसा अँगल फाइंड आउट करणार तुम्ही, पहिल्यांदा काय करणार आहे, 3x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू काय करणार, 0. मग ह्या इक्वेशनला काय करणार तुम्ही, कम्पेअर. ओके, धिस इक्वेशन काय करणार आहे, कम्पेअर विथ, कोणासोबत कम्पेअर करणार आहे, x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस byचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यासोबत जेव्हा मी कम्पेअर करणार तेव्हा मला a काय मिळणार आहे, 3, 2h किती मिळणार आहे, 4 आणि b किती मिळणार आहे, -3. मग आता tan थीटा वापरणार, बरोबर. tan थीटा इज इक्वल टू, कारण दोन लाईन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. पण इथं ते असं करणार नाही का, कारण जर तुम्ही ए आणि बी चं जर व्हॅल्यू पाहिल्या तर ए प्लस बी काय येणार आहे, 0. मग टॅन थीटा काढायची गरज नाही. हे नीट प्रश्नाकडे पाहत चाल. प्रत्येक वेळेस अँगल फाइंड आउट करायचं म्हटलं का डायरेक्ट जायचं नाही. पहिल्यांदा पाहायचं, काय पाहायचं पहिल्यांदा, त्यात ए आणि बी ची ऍडिशन 0 होती का. दुसऱ्यांदा पाहायचं ए स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू 0 होती का. अलग लक्षात. मग जर ए प्लस बी ची व्हॅल्यू 0 होत असेल तर ते एकमेकाला काय झाले, परपेंडिक्युलर. एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू जर 0 होत असेल तर पॅरलल किंवा कोइन्सिडेंट, म्हणजे अँगल फॉर्म होत नाही. आणि मग तिसरा पार्ट आला टॅन थीटाचा. मग तिसऱ्या पार्टकडे जाण्याच्या आधी हे दोन पार्ट आधी कॅल्क्युलेशन करून पाहिजे नक्की होतात का. मी इथं तुमच्या लक्षात आले काय, बट काय ए प्लस बी इज इक्वल टू काय 0, बरोबर आहे का. ओके, म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही, बट 3 मायनस 3 इज इक्वल टू काय 0. देअरफॉर काय a प्लस बी इज इक्वल टू काय 0. देअरफॉर दिस लाईन आर, therefore these lines are perpendicular to each other, and therefore angle between lines is काय 90 डिग्री. आपल्याला त्यांनी अँगल काढायला सांगितलंय ना, आलं लक्षात, तर तो किती आहे 90 डिग्रीचा आहे. कळलंय, लक्षात आलंय. ओके, असंही म्हणा इथं वाटल्यास, बट किंवा हेअर चालेल, काय हरकत नाही. कळलंय, ठीक आहे. परत इथं जर पाहिलं तर प्रूव्ह दॅट, म्हणजे परत कधी विचारला गेलाय 24 ला. 24 नंतर होमोजिनियस कधी, सॉरी 20 ला. 20 नंतर कधी विचारला गेला 25 ला. म्हणजे लक्षात ठेवा, होमोजिनियस किती विचारला गेला आतापर्यंत 5 वर्षात 2दा. त्यानंतर टॅन थीटा किती विचारला गेलाय 2दा. ओके, ठीक आहे, डन करून ठेवा. त्यानंतर पाहता आपल्याला तसे 20 पर्यंतच पाहिजेत, पण 19चा एक क्वेश्चन मी ऍड केलाय. ओके, ठीक आहे. काय क्वेश्चन आहे पहा, फाइंड पी अँड क्यू इफ द इक्वेशन रिप्रेझेंटेड पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. हे काय आहेत, एकमेकाला काय आहेत, परपेंडिक्युलर. मग ह्या जर परपेंडिक्युलर आहे आणि पी आणि क्यूच्या जर तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतील तर पहिल्यांदा काय करणार तुम्ही, आता हे जे इक्वेशन हे कोणतं आहे, जनरल इक्वेशन. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर 2020 पासून 2025 पर्यंत हा 19चा क्वेश्चन, 20 पासून 25 पर्यंत जनरल इक्वेशनचं काहीच विचारलं नाही, काहीच विचारलं नाही. मग आपला जनरली फोकस काय जातो, 5 वर्षाचे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास जर केला तर आपला फोकस काय जातो, होमोजिनियस वर जातो. म्हणजे जनरलवर आपण फोकस करत नाही, म्हणून 19चा क्वेश्चन ऍड करून ठेवले का जेणेकरून जनरलवर तुमचा फोकस होईल. लक्षात. मग आता इथं 2 कंडिशन तुम्हाला अप्लाय करायच्या. ह्या लाईन त्यांनी काय सांगितलेले आहेत, परपेंडिक्युलर असल्यामुळे ए प्लस बी ची व्हॅल्यू काय येणार आहे 0. मग तिथं तुम्हाला कोण मिळाला, पी मिळाला, बरोबर. दुसरी गोष्ट, ह्या लाईन काय आहेत, पेअर आहेत. पेअर असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे काय, ABC मायनस 2FGH मायनस AF चा स्क्वेअर मायनस, बरोबर ना, ABC आणि 2FGH, बरोबर ना. तो फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. ह्या फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, क्यू ची व्हॅल्यू मिळणार, किंवा तुम्ही डिटर्मिनंटही तिथे तयार करू शकता, डिपेंड तुमच्यावर आहे. ठीक आहे. मग आता फर्स्ट पहिल्यांदा काय लिहिणार आपण, इक्वेशन राईट करून घेणार. काय इक्वेशन आहे,
px स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 14x प्लस 2y प्लस q इज इक्वल टू काय 0. दिस इक्वेशन काय करणार तुम्ही कम्पेअर कोणासोबत कम्पेअर करणार ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. देअरफॉर तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाल्या a इज इक्वल टू p 2h इज इक्वल टू -8. ओके देअरफॉर h इज इक्वल टू -4. त्यानंतर b इज इक्वल टू 3. त्यानंतर 2g इज इक्वल टू 14. देअरफॉर g इज इक्वल टू 7. त्यानंतर 2f इज इक्वल टू 2. देअरफॉर f इज इक्वल टू 1. आणि कोण राहिला c इज इक्वल टू q. आलं लक्षात. these line are perpendicular to each other. ओके these line are perpendicular to each other. हे कुठे सांगितले गिवन. ओके त्यांनी सांगितले रिप्रेझेंट ज्या लाईन्स आहेत ते एकमेकाला काय परपेंडिक्युलर. ओके these line are perpendicular to each other. these lines are काय परपेंडिक्युलर टू. देअरफॉर हे कुठं दिलंय तुम्हाला गिवन. तर a प्लस b ची व्हॅल्यू काय आली पाहिजे 0. देअरफॉर इथं काय a ची व्हॅल्यू किती आहे p आणि b 3 इज इक्वल टू काय 0. म्हणजे p इज इक्वल टू काय मिळाला -3. आता p मिळाला तुम्हाला. अजून कोण राहिला q. these line are pair of these line are pair of lines. ओके these equations. ओके आणि ह्या दोन लाईन काय आहेत पेअर आहेत. ओके जर त्या दोन लाईन पेअर आहेत तर काय लिहिणार तुम्ही a b c मायनस 2fgh बरोबर ना प्लस मायनस 2 ना. व्हेरी गुड. a f चा स्क्वेअर मायनस इज इक्वल टू 0. आता इथं तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत पहा. इथं c ची व्हॅल्यू काय येणार आहे q येणार. इथं पण एक q येणार आहे. ह्या व्हॅल्यू पुट करा तुम्हाला इथं कोण भेटणार आहे q भेटणार आहे. कारण याची व्हॅल्यू काय मिळालेली आहे p. पण p कोण आहे आता -3. फक्त इथं तुम्हाला काय लिहायचं आहे these line are pair of lines. these equation of pair of lines. these equation म्हणजे कोणतं इक्वेशन गिवन इक्वेशन असंही लिहिलं तरी चालेल. गिवन इक्वेशन आर किंवा इज आर का इज रे इज गिवन इक्वेशन इज पेअर ऑफ लाईन्स. देअरफॉर हे तुम्ही पुट करू शकता. त्या दिलेले इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन्स आहे म्हणून ही कंडिशन. आणि मग याच्यात व्हॅल्यू पुट करा. इथं तुम्हाला कोण मिळणार आहे क्यू मिळणार आहे. समजलंय आले लक्षात. तर या पद्धतीने तुमचे 2025 पासून ते 2019 पर्यंतचे सर्व क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. ओके म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय समजलात इम्पॉर्टंट काय तुम्हाला फर्स्ट एक्झरसाइज मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरा पार्ट होमोजेनियस इक्वेशन म्हणजे थेरम होमोजेनियस इक्वेशन आणि टॅन थिटावाला. आणि तिसरा पार्ट जनरल इक्वेशनचा हा पार्ट. ओके हाही प्रश्न रिपीट होऊ शकतो. आता तुमचं काम आहे 19च्या आधीचेही प्रश्नपत्रिका जरा चाळून पहा. त्याच्यात नक्की कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले कारण त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. ओके